जालना आणि धाराशिवमधून मराठा समाजातून एक उमेदवार देण्यासंदर्भात आज बैठक पार पडणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार मराठा समाजातून उभा करण्यात येणार आहे। 24 मार्च रोजी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी जिल्हास्तरीय बैठक घेतली। त्यामध्ये मराठा समाजाचा उमेदवार लोकसभेच्या मैदानात उतरवण्याबाबतची चर्चा झाली। त्यानुसार जालना आणि धाराशिवचा उमेदवार आजच्या बैठकीतून निश्चित होईल। उमेदवाराची निश्चिती समाजाने करावी, त्यामध्ये आपण पडणार नाही, मात्र उमेदवार एकच असावा असं जरांगेंनी म्हटलं होतं। त्यानुसार आता कोणाला उमेदवारी मिळते हे पाहावं लागेल। याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रवी मुंडे यांच्याकडून। रवी, खरं तर मनोज जरांगे यांनी 24 तारखेला जे आवाहन केलं होतं त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच उमेदवार उभा केला पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी 24 तारखेच्या अंतरवलीतल्या बैठकीमध्ये केलेलं होतं। त्या अनुषंगाने आज धाराशिव आणि जालना जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं कोण उमेदवार असला पाहिजे आणि खरंच या जिल्ह्यातून निवडणूक लढवायची का किंवा त्या ठिकाणी उमेदवार उभा करायचा का यावरती या ठिकाणी खल होऊ शकतो। याशिवाय वंचित आघाडीबरोबरची जी सामाजिक युती आहे याबाबत सुद्धा या ठिकाणी चर्चा होणार आहे। आपण जर अशा प्रकारे युती केली तर याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो अशा प्रकारचा एक सूर देखील गेल्या काही दिवसापासून उमटताना दिसत आहे जिल्ह्यामध्ये। त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी चर्चा होऊ शकते। अर्थात हा उमेदवार उभा झाल्यानंतर त्याला सर्व समाज घटकांचं समर्थन मिळेल का, याशिवाय मनोज जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे तो कुठल्याही जाती धर्माचा असावा अशी कोणतीही अट मनोज जरांगे यांनी घातलेली नाही। त्यामुळे या बैठकीमध्ये असं कुठलं नाव सुचवलं जातं का आणि त्या अनुषंगाने पुढचं नियोजन नेमकं कसं असेल आणि अर्थात ही सगळी माहिती किंवा हा सगळा अहवाल हा जो ठराव आहे तो मनोज जरांगे यांच्यापुढे सादर केला जाईल आणि अंतिम निर्णय मनोज जरांगे हे 30 तारखेला त्यावरती घेणार आहेत। आता ह्याच बैठकामध्ये नेमकं काय होतं हे आज पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने